काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42व्या वर्षी दुःखद निधन झाले. शेफालीचा काल रात्री 27 जून हृदयविकाराचा झटका आला होता. शेफाली जरीवालाच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. शेफाली जरीवाला हिच्या मृतदेहाला मुंबईतील कृपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. काटा लगा या गाण्याने तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. इंस्टाग्राम मध्ये तिची चर्चा सुरू झाली. एक म्युझिक अल्बम मधल्या या व्हिडिओसाठी तिने किती पैसे घेतलेले हा फार कमी जणांना माहिती आहे. शेफाली जरीवाल्याला काटा लगा हे गाणं मिळालं तेव्हा त्यात डान्स करण्यासाठी वडिलांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यावेळी शेफाली कॉलेजला होती. तिने तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावा अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती. त्यावेळी शेफालीला पैशांसाठी ते गाणं करायचं होतं. ती सुंदर दिसण्यासाठी काही औषध घेत होती. गेल्या अनेक वर्षापासून तिच्यावर हे उपचार चालू होते. मात्र निधनानंतर शेफालीची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. शेफाली जरीवालाच्या लग्नाला 11 वर्ष झाली होती, पण तिला बाळ नव्हतं. त्यामुळेच तिला एका मुलीला दत्तक घ्यायचं होतं. याचा उल्लेख तिने बिग बॉस 13 मध्ये देखील केला होता. पण तिचा नवरा परागन त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीवरून सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 7 तास आधी त्याने एक मिरर सेल्फी शेअर केली होती. हा मिरर सेल्फी त्याच्या जिम मधला होता. या फोटोत तो त्याचे बायोसेप्स फ्लॅट करताना दिसतोय. शेफाली जरीवालाच्या घरी पोलीस पोहोचली. फॉरेन्सिक टीम देखील संपूर्ण घराचा तपास घेत आहे. इंटरनेटवर काही व्हिडिओज व्हायरल झाले आहे ज्यात शेफालीची आई रडताना दिसते तर त्या मुलीला अखेरचं पाहण्यासाठी जात आहे. तर शेफालीच्या निधनाने सगळ्यांना धक्का बसला आहे. कोणाचा यावर विश्वास नाही की शेफालीचं इतक्या कमी वयात निधन झाले.